श्रीराम. नामजपाचे महत्त्व भाग 7. आधी केले मग सांगितले. या श्री समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी केले. याशिवाय दुसरे काय असू शकणार. सरकारकडून अधिकारदान मिळाल्यानंतर त्या मनुष्यामध्ये जी एक सत्ता येते, त्या सत्तेमुळेच सर्व लोक त्या अधिकाराचे निमूटपणे ऐकू लागतात. ही सत्ता त्या व्यक्तीची नसून सरकारची असते, म्हणून असे घडते. तसेच उपदेश त्या संतांचेही आहे. हरिदास हजारो येतात व कीर्तनात नामस्मरणाचा उपदेश करतात. व्याख्यानकार व्याख्याने देतात. पुरस्कार पुस्तकात अथवा वर्तमानपत्रात निबंध लिहितात. पण ते पुस्तकात अथवा वर्तमानपत्रात निबंध लिहितात. पण ते वाचून अगर ऐकून निर्धाराने त्या अनुष्ठानास कितीसे लोक आरंभ करीतात बरे. पण नामयोगी वामनराव यांनी सहज सांगितले असता पुरे, ते ऐकावेसेच वाटते असा पुष्कळाच अनुभव आला आहे. हे कोणी मोठे विद्वान नाहीत, श्रीमंत नाहीत किंवा व्याख्यातेही नाहीत. ते साधारण एक सुखवस्तू ब्राह्मण आहेत. वृद्धापकाळामुळे हल्ली तेही बंद आहे. नामाचा उपदेश करतात म्हणून गुरुशिष्य संबंध ते बाळगत नाही. काही महिन्यांपूर्वी गडाप्पा अण्णा ह्यांबरोबर ते गोमांतकाकडे गेले होते. तिकडे त्यांना सहज फिरता फिरता सुमारे 200 लोक नाम अनुष्ठानाचे अनुयायी मिळाले. त्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यांना श्रद्धापुरस्पर दक्षिणा द्यावयास आणली, परंतु कोणाकडून एक पैसाही त्यांनी घेतला नाही. अशा निस्पृहतेने वागत असल्यामुळेही त्यांच्यामध्ये एक प्रकारची गुप्त शक्ती व तेज वाढत आहे, असेही म्हणण्यास हरकत नाही. कृतीचा अनुभव. आपल्या डायरीत त्यांनी नामजप अनुष्ठानाचे आपले व इतरांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. ते पाहून व त्याविषयी खात्री करून घेऊन लोकोपयोगाकरिता ह्या लेखाच्या द्वारे संक्षिप्त रूपाने मी मुद्दाम प्रसिद्ध करीत आहे. याचा श्रद्धावंतांनी विचार करावा. पहिल्या कोटीत म्हणजे 1 कोटी जप संपण्याच्या अवधीत त्यांचा विक्षेपनाश झाला. निरर्थक कल्पना उठण्याच्या बंद झाल्या. कित्येक वर्ष त्यांचा एक दावा कोर्टात चालला होता. त्याच गोष्टीच्या कल्पना रात्रंदिवस मनात घोळायच्या व कोण भेटेल त्याच्याकडे त्याच गोष्टी बोलावायच्या असे चालले होते. ते बंद झाले. कल्पनेच्या कावरामुळे त्यांना झोप देखील चांगली येत नसे. हृदयात ताप होत असे. तो बंद होऊन झोप चांगली पडू लागली. हा प्रथम तनुस्थान शुद्धीचा प्रत्यय हो.